खूपच छान प्रवास झालेला आहे पुणे मेट्रोमधून कासारवाडी ते स्वारगेट। तुम्ही बघू शकताय आत्ताच मी उतरलेलो आहे। मी आता आहे स्वारगेट मेट्रो अंडरग्राउंड। आता मी निघालो आहे कासारवाडीला। तर जस्ट एक क्लायंट आहेत, क्लायंट म्हणजे जस्ट एक प्रवासी आहेत, सहप्रवासी। त्यांना विचारूया की सर मेट्रोचा फायदा काय होतोय तुम्हाला? आज पुण्यामध्ये आज मेट्रो चालू केलेली आहे। ट्रॅफिकपासून खूप सोयीस्कर होऊन जातं। बऱ्याच लोकांना स्वारगेटपासून PCMCला जाण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। मेट्रो युजफुल आहे त्यासाठी। पर्टिक्युलरली PCMC जोपर्यंत जास्त एरिया कव्हर होत नाही पुण्यामध्ये, अच्छा, तोपर्यंत थोडंसं आहे। पण जेव्हा बसमध्ये पोचतोय आता लोकल हॅलो 5 रुपये कुठं नाही माहिती कुठे। मित्रांनो नमस्ते, मी आता आहे स्वारगेटला। स्वारगेट मेट्रो चालू झालेली आहे, अंडरग्राउंड मेट्रो आहे। तर बघणार आहोत कशा आहे मेट्रो, कसं स्टेशन बनवलं आहे पुण्यामध्ये। आज भारतातलं एक मोठं शहर आहे पुणे। तर चला मित्रांनो, स्वारगेट मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहे। बॅक साईडला तुम्ही बघू शकताय। या साईडला कात्रज रोड आहे आणि या साईडला आपला सिटीमध्ये जाणार रोड आहे आणि समोर हे स्वारगेट मेट्रो स्टेशन। तर चला आज जाऊया। हे टेबल आहे पुणे मेट्रोचं, कसं कसं जायचं। तर आम्ही जाणार आहोत मित्रांनो। जवळजवळ एक 2 ते 4 मजली हे स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे। खूप छान केलेलं मित्रांनो AC आहे, विथ AC आहे, खूप सुंदर आहे। चला अगला स्टेशन मंडई। कृपया चलते समय सावधानी बरतें। मी आता आहे स्वारगेट मेट्रो अंडरग्राउंड। आता मी निघालो आहे कासारवाडीला। तर जस्ट एक क्लायंट आहेत, क्लायंट म्हणजे जस्ट एक प्रवासी आहेत, सहप्रवासी। त्यांना विचारूया की सर मेट्रोचा फायदा काय होतोय तुम्हाला? आज पुण्यामध्ये आज मेट्रो चालू केलेली आहे। ट्रॅफिकपासून खूप सोयीस्कर होऊन जातं। बऱ्याच लोकांना स्वारगेटपासून PCMCला जाण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। मेट्रो युजफुल आहे त्यासाठी। पर्टिक्युलरली PCMC जोपर्यंत जास्त एरिया कव्हर होत नाही पुण्यामध्ये, अच्छा, तोपर्यंत थोडंसं आहे। पण जेवढा जास्त एरिया क्लिअर होईल, कव्हर होईल मेट्रो थ्रू, तेवढं जास्त सोयीस्कर होईल मेट्रो। म्हणजे वेळ वाचतोय, प्रवास सुखर होतोय छानपैकी। आता मला कासारवाडीला जायचंय तर मी बाईक माझ्या ऑफिसला पार्क करून मी कासारवाडीला जात आहे मेट्रोने। 15 ते 20 मिनिटं लागतात ना? 100% ते आणि युजफुल आहे। मेट्रो नसती तर गाडीने मिनिमम 1 तास लागला असता, प्लस ट्रॅफिक रिस्क आली आहे सगळ्याला। म्हणजे मेट्रो फायद्याची आहे। येस। तर धन्यवाद आपलं जे काही महानगरपालिका असेल सगळ्यांचे। थँक्यू। नमस्ते, कासारवाडीला आहे। आता मेट्रो स्टेशनला उतरलेलो आहे, स्वारगेट टू कासारवाडी। तर खूप छान आहे मित्रांनो। आत्ता जस्ट एक वॉशरूम फ्रेश होऊन आलो, जरा चेहरा वगैरे धुवून आलो। तर खूप छान वॉशरूम पण आहे। तर खूप सुविधा छान आहे। जॅग्वारचं पण मटेरियल आहे याच्यामध्ये। तर खूप सुंदर आहे मेट्रो मित्रांनो। पुण्यामध्ये एकदा नक्की प्रवास करा। कासारवाडी मेट्रो स्टेशन पुणे। अल्फा लावल ही मोठी कंपनी आहे। आमच्या सातारामध्ये पण यांची जुनी खूप कंपनी आहे। हा पुण्याकडून येणारा हा भोसरी साईडला जाणार रोड, मुंबई ओल्ड हायवे
असं म्हणता येईल. आणि ही आहे कासारवाडी मेट्रो. स्वारगेट कासारवाडी टू स्वारगेट निघालो. आपल्या शेजारचे हॅलो हॅलो थांबा मी लावतो मेट्रोमध्ये थांबा लावतो तुम्हाला. तर खूपच छान प्रवास झालेला आहे पुणे मेट्रोमधून कासारवाडी ते स्वारगेट. तुम्ही बघू शकताय आत्ताच मी उतरलेलो आहे. विथ AC छान प्रवास केलेला आहे. एकदा नक्की प्रवास करा पुणे मेट्रोमधून. धन्यवाद. भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये. आपला लाडका योगेश.